आपल्याला यामध्ये विषय पाहत असताना जो बायोलॉजी विषय आहे त्याच्याविषयी आपल्याला थोडीशी माहिती घ्यायची आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स हे बेसिक विषय आहेत. त्यामध्ये फिजिक्स भौतिकशास्त्र, केमिस्ट्री रसायनशास्त्र म्हणतो आपण त्याला, आणि बायोलॉजी म्हणजे काय ते थोडक्यात आपण इथे पाहूया. यामध्ये इथे शब्द आहे आपल्याकडे बायोलॉजी. सो व्हॉट इज दॅट बायोलॉजी? त्याच्यामध्ये दोन शब्द आहेत, पहिला आहे बायो आणि नंतर आहे लॉजी. तर यातला हा पहिला शब्द जो आहे बायो, या बायो शब्दाचा अर्थ आहे लिव्हिंग, आणि दुसरा शब्द आहे लॉजी. लॉजी म्हणजे टू स्टडी. सो व्हॉट इज बायोलॉजी? बायोलॉजी इज द स्टडी ऑफ लिव्हिंग थिंग्स. स्टडी ऑफ लिव्हिंग थिंग्स म्हणजे साधारण लिव्हिंग म्हणजे कोण? तर लिव्हिंग म्हणजे जे सजीव आहेत त्या सजीवांचा आपल्याला अभ्यास ज्याच्यामध्ये करायचा आहे त्याला म्हणतात बायोलॉजी. बायोलॉजी इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग थिंग्स किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत, सजीव जे आहेत त्या सजीवांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. यू नो दॅट हिअर सपोज this one is a earth. That earth consists of two things. And what is that two things? First one is a living things and another one is a non-living things. Non-living things. So what is that living things and non-living things? So what is the difference between that? First, living things, that one is called as a biotic factor, and here is the non-living, that one is called as a abiotic factor. Abiotic and biotic. इथे abiotic म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? हे नॉन लिव्हिंग आहे म्हणजे निर्जीव आहे, आणि इथे लिव्हिंग थिंग्स म्हणजे हे सजीव आहेत त्याला बायोटिक असं म्हणतो आपण. आणि हे जे बायोटिक फॅक्टर्स आहेत आणि हे अबायोटिक फॅक्टर्स आहेत त्यांच्यामध्ये काय फरक आहे? व्हॉट इज द डिफरन्स? हाऊ वन कॅन आयडेंटिफाय दॅट वन इज ए वेदर दिस इज लिव्हिंग और वेदर दिस वन इज ए नॉन लिव्हिंग थिंग. सपोज सी हियर दिस वन इज ए वन थिंग. समजा ही आपल्याकडे एक वस्तू आहे. कोणती आहे? आपण त्याला एक नाव देऊया. समजा ही एक्स आहे वस्तू. ही जर सजीव आहे का निर्जीव आहे ही आपण कशी ओळखायची? कशावरून ओळखणार आपण? वेदर दॅट एक्स थिंग इज ए लिव्हिंग और दॅट वन इज ए नॉन लिव्हिंग. ती लिव्हिंग आहे की नॉन लिव्हिंग आहे हे जर आपल्याला ओळखायचं असेल तर ते आपण कसं ओळखणार? त्याच्यासाठी काही लक्षणं महत्वाची आहेत. म्हणजे या सजीवाची काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, या सजीवाची काही लक्षणं आहेत. ती लक्षणं जर या वस्तूमध्ये असली तर ही वस्तू सजीव, आणि ती जर लक्षणं नसली तर ती वस्तू होईल निर्जीव म्हणजे ती होईल अजैविक. याला दोन शब्द आहेत. इथे पहिला शब्द आहे जैविक म्हणजे बायोटिक, आणि अबायोटिक याच्यासाठी शब्द आहे अजैविक. त्याला अजैविक म्हणतात. अजैविक म्हणजेच निर्जीव आणि जैविक म्हणजेच कोण? तर सजीव. मग सजीवामध्ये आणि निर्जीवामध्ये असा काय फरक आहे? कशावरून आपण ते ओळखू शकतो? तर त्याच्यासाठी आपल्याला सजीवाची काही लक्षणं पाहणं गरजेचं आहे. सो व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम? कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय? तर लक्षणं. म्हणजे एखादी वस्तू किंवा एखाद्या माणसाचा आपल्याला स्वभाव ओळखायचा असेल आपण कशावरून ओळखतो? त्याच्या लक्षणावरून. त्याचे काही लक्षण असतात. तसं इथे आपल्याला या पृथ्वी तलावावरती सजीव आणि निर्जीव असे घटक दिसतात. तर त्याच्यापैकी जे सजीव आहेत ते कसे, कोण 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 आहे सजीव आणि निर्जीव कोण आहे ते आपल्याला इथे बघायचं आहे. ते आपण इथे पाहूयात. म्हणजे आपल्याला असं लक्षात आले थोडक्यात की इथे या पृथ्वीवरती हे जे अर्थ आहे, अर्थ प्लॅनेट, त्याच्यावरती दोन प्रकारचे घटक आहेत. एक आहे लिव्हिंग आणि दुसरा आहे नॉन लिव्हिंग. आता हे पाहताना आपल्याला बायोलॉजी मध्ये स्टडी करायचा आहे सजीवाचा,
मग नेमकं कुणाचा स्टडी करायचा, सजीव कुणाला म्हणायचं, हे थोडक्यात आपण इथे पाहूया. पहिलं लक्षण जर आपण याच्यामध्ये विचारात घ्यायला गेलो तर ते आपल्याला पाहायचंय. आता याचा विचार करत असताना आपल्याला जे चॅप्टर दिलेलं आहे पहिला म्हणजे लेसन आहे आपल्याकडे, लेसन नंबर 1 आणि त्याचं नाव आहे लिव्हिंग वर्ड. तर हे लिव्हिंग वर्ड म्हणजे कोण, तर आपण आता सांगितल्याप्रमाणे इथे समजा ही आपली अर्थ आहे आणि याच्यामध्ये 2 फॅक्टर आहेत. एक आहे लिव्हिंग आणि दुसरा आहे नॉन लिव्हिंग. मग आता इथे जो पहिला चॅप्टर दिलेला आहे आपल्याला त्याचं नाव आहे लिव्हिंग वर्ड. म्हणजे कुणाची माहिती घेणार आहोत आपण, या सजीवाची माहिती घेणार आहे. या निर्जीवाची माहिती नको आपल्याला, या सजीवाची माहिती घ्यायची आहे. मग ही सजीव ओळखण्यासाठीच्या ज्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपण इथे पाहूया. कुठल्या आहेत? पहिली कॅरेक्टरिस्टिक सांगतो आपल्याला, म्हणजे सजीव ओळखायची फार सोपी आणि सर्वात महत्वाचं जे लक्षण आहे ते हे आहे. कोणतं? तर पहिलं लक्षण घेऊया, दे आर मेड ऑफ सेल. दे आर मेड ऑफ सेल. दे या शब्दाचा अर्थ होतो सजीव, म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम कशापासून बनलेली असतात, तर इथे शब्द आपण सांगितलेला सेल. म्हणजे प्रत्येक सजीव हा कशापासून बनलेला आहे, तर पेशीपासून बनलेला आहे. मग सजीव पेशीपासून बनलेला असतो. समजा आपण आता सांगितलं की इथे एक वस्तू आहे आणि ही वस्तू सजीव आहे की निर्जीव आहे हे ओळखायचंय आपल्याला. समजा ही एक वस्तू आहे आणि ते सजीव का निर्जीव कसं ओळखणार? जर का याच्यामध्ये पेशी असतील तर त्याला म्हणायचं सजीव आणि पेशी नसतील तर त्याला म्हणायचं निर्जीव. अतिशय साधा सरळ सोपा प्रश्न आहे. दे आर मेड अप ऑफ सेल म्हणजे सजीव जे असतात ते पेशींचे बनलेले असतात. मग आता ही पेशी म्हणजे तरी काय ते पण आपल्या लक्षात आलं पाहिजे. आता 8वी 9वी 10वी मध्ये कुठेतरी आपण पाहिलेलं आहे व्हॉट इज मीन बाय सेल. सेलची व्याख्या माहिती आहे सर्वांना. सेल काय आहे? सेल इज अ बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो व्हॉट इज सेल? Cell is a basic structural and functional unit of living organism. म्हणजे सेलची जर आपण व्याख्या पाहायला गेलो तर काय सांगता येईल आपल्याला? सेल इज ए बेसिक, पण कशा प्रकारचं? दॅट वन इज ए स्ट्रक्चरल अँड हिअर फंक्शनल युनिट. कुणाचं युनिट आहे? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे जे सजीव आहे त्या सजीवाचं ते बेसिक काय आहे? युनिट आहे. युनिट म्हणजे ही व्याख्या आहे सेलची. काय व्याख्या सांगितली आपण? सेल इज अ बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे हे सजीवाचं ते मूलभूत अशा प्रकारचं एकक आहे. पण कसं? स्ट्रक्चरल आणि फंक्शनल. स्ट्रक्चरल म्हणजे कसं? स्ट्रक्चरल या शब्दाचा अर्थ होतो रचना आणि फंक्शनल या शब्दाचा अर्थ होतो कार्य. म्हणजे पेशी हे एक रचनात्मक आणि कार्यात्मक मूलभूत एकक आहे सजीवाचं. म्हणजे ज्यांच्यामध्ये पेशी ते सजीव, ज्यांच्यात नाही ते निर्जीव. पण पेशीला एक विशिष्ट अशी रचना असते आणि ती कार्य पण करते. सेलची व्याख्या सांगतो आपण, फंक्शनल युनिट म्हणजे कार्य करते. दुसरं स्ट्रक्चरल म्हणजे त्याला विशिष्ट अशी रचना असते म्हणून ते सजीवाचं एकक आहे. आता एक गंमत आहे बघा. समजा आपण असं कन्सिडर करा
इथे हा एक ह्युमन बिंग आहे, लिव्हिंग आहे, याच्या बॉडीमध्ये सेल आहेत, हा लिव्हिंग आहे, सजीव आहे, इथे सेल आहेत आणि तो लिव्हिंग आहे. समजा या व्यक्तीचा डेथ झाला आणि डेथ झाल्यानंतर ती व्यक्ती आहे, समजा आपण असं कन्सिडर करा ही व्यक्ती आहे ती आणि याचा डेथ झालेला आहे. आता इथे सेल आहेत का या ठिकाणी, तर आहेत, पण इथे मात्र आपण त्याला डेड असा शब्द वापरला. या दोन्हीमध्ये फरक आहे, इथे लिव्हिंग आहे आणि इथे डेड आहे, इथे पण सेल आहे आणि इथे पण सेल आहे. मग आपण जर असं म्हटलंय दे आर मेड अप ऑफ सेल, सजीव पेशीचे बनलेले असतात, मग इथे तर सेल आहे याला तर डेड म्हटलंय, इथे सेल आहे याला लिव्हिंग म्हटलंय. म्हणजे याचा अर्थ इथे सेल असलं तर सजीव म्हणायचं का निर्जीव? कन्फ्युजन आहे आपल्यामध्ये. मग त्यासाठी आपल्याला पुढची गोष्ट माहिती असली पाहिजे की सेल म्हणजे काय. मग सेल म्हणजे बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे, म्हणजे विशिष्ट रचना. स्ट्रक्चर या शब्दाचा अर्थ असा आहे पेशीला अशी विशिष्ट रचना पाहिजे, म्हणजे त्याचं एक आवरण आहे बाहेरचं, त्याला सेल वॉल म्हणा किंवा त्याला सेल मेम्ब्रेन. प्लांट सेल असेल तर सेल वॉल, एनिमल सेल असेल तर सेल मेम्ब्रेन. त्याच्यानंतर आतमध्ये भरलेले सायटोप्लाझम आहे, इथे न्यूक्लियस आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची सेल ऑर्गॅनेल्स आहेत. ही रचना झाली पेशीची. नुसती रचना असून चालत नाहीये, काय पाहिजे? फंक्शनल पाहिजे, म्हणजे या पेशीकडून कार्य घडून आले पाहिजे, तरच ते सजीवाचे एकक आहे. म्हणजे बघा इथे सेल आहे, कार्य चालू आहे म्हणून सजीव, इथे सेल आहे, कार्य बंद पडलं मग निर्जीव, म्हणजे डेड झाला तो, म्हणजे ते सजीवाचे एकक होऊ शकत नाही. त्यासाठी ते स्ट्रक्चरल पण पाहिजे आणि फंक्शनल पण पाहिजे. याच्यावरून आपल्या असं लक्षात येत आहे की फक्त एक लक्षण सांगितलं तर आपण सजीव आणि निर्जीव ओळखू शकत नाही. त्यासाठी आणखी काही लक्षण आपल्याला पाहावे लागतील, तेव्हा कुठेतरी आपल्याला ते सजीव आणि निर्जीव वेगळं करून पाहता येऊ शकतं किंवा आपण त्यातला फरक सांगू शकतो. हे कसं झालं? आपण म्हटलं दे आर मेड अप ऑफ सेल, पेशी आहेत मग सजीव, पण त्या पेशी कशा आहेत? नॉन फंक्शनल. म्हणजे इथे काय झालेलं आहे, हे फंक्शन बंद आहे आणि इथे मात्र फंक्शन चालू आहे. फंक्शन बंद डेड, फंक्शन चालू लिव्हिंग. सेल तर दोन्हीकडे पण आहे, रचना तर आहेच. म्हणजे एखादा माणूस जातो, आपण तिथे जातो पाहतो अख्खी बॉडी असते म्हणजे सेल असतेच, सेलच निघून जातात? नाही, सेल असतात पण ते नॉन फंक्शनल असतात, म्हणजे त्यांची क्रिया बंद पडलेली असते, कार्य बंद पडलेली असते. आपण एखादं लाकूड घेतलं बघा, झाड आहे एखादं झाड, आणखी एक उदाहरण घेऊ आपण. समजा इथे झाड आहे असं, हे सजीव आहे का निर्जीव आहे? सजीव आहे. पण याला कापलं आपण आणि हे लाकूड तयार केलं, या लाकडामध्ये सेल आहेत का? आहेत. इथे पण सेल आहे, इथे पण सेल आहे. इथे असताना सजीव आहे, इथे असताना डेड आहे. दोन्हीत फरक काय? इथे फंक्शन आहे, इथे फंक्शनलेस आहे. म्हणजे याचा अर्थ नुसतं असं म्हणून चालत नाही दे आर मेड अप ऑफ सेल, आणखी काही लक्षणं पाहिजेत आपल्याला. म्हणजे कसं? समजा आपण असं कन्सिडर करा, आपल्या घरी तुम्ही 10वीला असताना तुमच्या घरी कोणीतरी येत असतील ना, फ्रेंड्स, तुमच्या मैत्रिणी मित्र आले, समजा 4 जणी आल्या, बसल्या आणि घरच्यांनी काही खायला केलं, प्लेटमध्ये तुमचं जे काही नाश्ता असेल तो दिला आणि खातायत आणि ते निघून गेल्या सगळ्या. आणि नंतर आपण आईला सांगतो, तिने कधी पोरगी होती ती जरा कशी आहे, फार हुशार आहे, आमच्या वर्गामध्ये पहिला नंबर येतो तिचा, ती चष्मेवाली होती ती. पण योगायोग असा असतो, तिथं आलेल्या 5 जणी सगळ्या चष्मेवाल्याच असतात, त्याच्यामुळे आईच्या लक्षात येत नाही नेमकं कोणती चष्मेवाली. तसं झालंय, दे आर मेड अप ऑफ सेल. इथे सेल असली तरी सजीव, नसली तरी सजीव. मग कसं काय ओळखायचं? मग आपण परत आईला सांगतो, ती नाही का ती दुसरी जरा उंच होती, ती त्यातल्या सगळ्याच उंच असतात, काही लक्षात येत नाही. परत आणखी लक्षण सांगतो आपण, ती नाही का आपण पोहे दिले तेव्हा ती वेंधळ्यासारखं करत होती, तिच्याकडनं ती प्लेट पडली, हो ती का? म्हणजे याचा अर्थ असा, आपल्याला अनेक लक्षणं सांगावी लागतात आणि जेव्हा ती आपण अनेक लक्षणं सांगतो
तेव्हा आपली खात्री पडते की अरे ती वस्तू म्हणजे ती ती हुशार म्हणजे कोण तर ती असं लक्षात येतं आपल्या. तसं हे सजीव जर ओळखायचे असतील तर केवळ एका लक्षणाने ती आपण ओळखू शकत नाहीत, त्याला अनेक लक्षणं आपल्याला गरजेची आहेत, ती आपण वन बाय वन पाहणार आहोत. पहिलं आपण महत्वाचं इथे लक्षात घेऊया, दे आर मेड अप ऑफ सेल. आणि इथे आपल्याला सेलची व्याख्या पण सांगितलेली आहे. सेल इज अ बेसिक किंवा बेसिक फंडामेंटल युनिट म्हणतात त्याला, मूलभूत एकक आहे. फंडामेंटल शब्द वापरला काय आणि बेसिक वापरला, दोन्हीचा अर्थ एकच आहे. आता आपण इथे फार शब्दशः अर्थ नाही, म्हणजे शब्दशः पुस्तकातल्या लाईन पाठ करायची गरज नाही, आपण त्या अर्थाने लिहू शकतो, फक्त अर्थ बदल नाही झाला पाहिजे. म्हणून याच्या कितीतरी व्याख्या करता येतील आपल्याला सेलच्या, पण ही एक लक्षात ठेवूया आपण, सेल इज अ बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. दुसरं लक्षण आहे सजीवाचं, पण आता ते आपण पाहूया वन बाय वन. आपण थोडंसं लक्षात घेऊया. आपल्या बायोलॉजी मध्ये खूप काही असं वेगळं आणि नवीन नाही आहे, परंतु प्रत्येकाने दररोज अभ्यास केला तर निश्चितपणे त्याला ते जमेल. म्हणजे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट ज्याला म्हणतो आपण, की अनुभवातनं माणूस शिकतो आणि आपण प्रॅक्टिस ठेवायला पाहिजे. जर आपण आत्ता वाचलं आणि परत त्याला रिव्हिजन केली नाही तर आपण विसरून जाऊ. म्हणून दररोजच्या दररोज आपण ते वाचत चला. ओके.